16 सोमवाराचे व्रत तुम्हालाही करायचे, पण ते कधी सुरू करायचे हा प्रश्न आहे. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. 16 सोमवाराचे व्रत करायला अवघड असले तरी अतिशय फलदायी मानले जाते. ते कसे करायचे आणि कधीपासून सुरू करावे, चला सविस्तर जाणून घेऊया. मनोकामनापूर्ती आणि रोगमुक्ती देणारे 16 सोमवाराचे व्रत श्रावण महिन्यात सुरू केले जाते. 13 ऑगस्ट रोजी पवित्र श्रावण मासाची सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा व्रतवैकल्याचा आणि उपासनेचा असतो. या महिन्यात सुरू केलेली उपासना दुप्पट फळ देते. म्हणून अनेक प्रकारच्या व्रतांची सुरुवात या काळात केली जाते. त्यापैकीच एक असते 16 सोमवाराचे व्रत. हे व्रत कठीण आहे, पण खूप फलदायी आहे. त्याची सुरुवात कधी करावी, व्रत कसे करावे, पूजाविधी काय असतात हे समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. 16 सोमवार म्हटले तर तो कुळाचार नाही किंवा कुळधर्मही नाही. ते एक व्रत आहे. स्त्री पुरुष यांपैकी कुणीही ते व्रत करू शकतात. हे शिवशंकराचे व्रत आहे. वैशाख, श्रावण, कार्तिक, माघ यांपैकी एखाद्या महिन्यातील शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी या व्रताचा आरंभ केला जातो आणि त्यानंतर ओळीने येणाऱ्या 7व्या सोमवारी 17व्या सोमवारी त्याचे उद्घाटन करतात. यंदा 17 ऑगस्ट रोजी श्रावणातला पहिला सोमवार येणार आहे. तिथून या व्रताची सुरुवात करता येईल. या व्रतामध्ये दर सोमवारी संकल्प करून भगवान शंकरांची षोडशोपचारे पूजा करतात. मग मीठ न घातलेले पदार्थ खाल्ले तरी चालतात, पण बरीच मंडळी उपवासच करतात. पूजा झाल्यावर शिवाला खडीसाखरेचा किंवा रोटल्याचा म्हणजे कणकेची जाड गूळ घातलेली पोळी असा नैवेद्य अर्पण केला जातो. नैवेद्यापूर्वी त्यांचे 3 भाग केले जातात. नैवेद्य दाखवल्यावर एक भाग प्रसाद म्हणून वाटायचा असतो, एक भाग देवाला ठेवायचा असतो आणि उरलेला तिसरा भाग व्रतकर्त्यांनी सेवन करायचा असतो, अशी प्रथा आहे. आता जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, मनोकामना असेल किंवा भगवान महादेवांची विशेष कृपा मिळवण्याची असेल, तर यंदाच्या श्रावण महिन्यात 16 सोमवाराच्या व्रताचा संकल्प तुम्ही करू शकता. अनेक भक्त हे व्रत मनोकामना पूर्ण होण्यासाठी, वैवाहिक जीवनात सुख शांती मिळवण्यासाठी किंवा भगवान शंकरांची भक्ती आणि उपासना करण्यासाठी करत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, व्रत म्हणजे फक्त उपवास करणे नाही, तर शरीरासोबत मन, विचार आणि आचरण याचेही शुद्धीकरण होणे आवश्यक आहे. म्हणून ज्या दिवशी भगवान शिवास स्मरण, शिव मंत्राचा जप, पूजा आणि सात्विक आचरण यालाही विशेष महत्त्व दिले जाते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर 16 सोमवाराच्या व्रताची सुरुवात करायची असेल तर कधी करावी? परंपरेनुसार श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी 16 सोमवार व्रताचा संकल्प करून सुरुवात करणे शुभ मानले जाते. आता आधी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात यंदा पहिला श्रावण सोमवार 17 ऑगस्ट रोजी आला आहे. म्हणजेच ज्यांना यंदा 16 सोमवाराचा व्रत सुरू करायचा आहे ते 17 ऑगस्टपासून संकल्प करू शकतात. त्यानंतर प्रत्येक सोमवारी व्रत करत 16 सोमवार पूर्ण करू शकतात. पण जर काही कारणांमुळे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी सुरुवात करता आली नाही, तर श्रद्धेनुसार इतर शुभ सोमवारीही संकल्प करून व्रत सुरू करण्याची प्रथा आहे. त्यामुळे पहिला सोमवार चुकला म्हणून व्रतच करता येणार नाही असे नाही. आता 4 श्रावण सोमवार आणि 16 सोमवार व्रत हे 2 वेगळे संकल्प आहेत. श्रावणातील 4ही सोमवारांचे व्रत करणे ही वेगळी गोष्ट आहे आणि सलग 16 सोमवाराच्या व्रताचा संकल्प करणे ही दुसरी गोष्ट आहे. आता पाहूया 16 सोमवाराच्या व्रताची पूजा कशी करायची. तर सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, मनात भगवान शिवास स्मरण करावे, घरातील देवघरात किंवा शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन पूजा करावी. सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करावे,
त्यानंतर शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावे. तुमच्या परंपरेनुसार पंचामृताने अभिषेक करू शकता. त्यानंतर बेलपत्र, फूल, अक्षदा, चंदन किंवा भस्म अर्पण करावे. भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करताना मनोभावे प्रार्थना करावी आणि त्यानंतर ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास 108 वेळा मंत्र जप करू शकता. त्यानंतर 16 सोमवार व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. शेवटी भगवान शिवांची आरती करावी. आता सोमवारचा उपवास नेमका कसा करावा? तर प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. काही जण निर्जळी उपवास करतात, काही जण फक्त पाणी घेतात, तर काही जण फळ, दूध किंवा उपवासाचे फळ घेऊन व्रत करतात. म्हणून स्वतःच्या शरीराची क्षमता लक्षात घेऊनच उपवास करावा. आरोग्याला त्रास होईल इतका कठोर उपवास करण्याचीही गरज नाही असेही सांगितले जाते. मात्र दिवसभर भगवान शिवास स्मरण करत राहावे आणि शक्य तितके सात्विक राहावे. उपवासापेक्षा श्रद्धा, संयम आणि सात्विक आचरण महत्त्वाचे आहे. या 16 सोमवार व्रताबाबत अनेक धार्मिक कथा आणि लोकपरंपरा प्रचलित आहेत. व्रताचा संबंध भगवान शिवांच्या भक्तीशी जोडला जातो. विशेषतः विवाहासाठी इच्छुक व्यक्ती असणारे भक्त किंवा एखादी मनोकामना घेऊन भगवान शिवांची उपासना करणारे अनेक जण हे व्रत श्रद्धेने करतात. खरं तर अविवाहित युवक-युवती श्रद्धेने 16 सोमवाराचे व्रत करतात, कारण धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने त्यांना योग्य जीवनसाथी मिळतो, अशी भावना या व्रतामागे आहे. विवाहित दाम्पत्य सुद्धा हे व्रत करतात. पती-पत्नींमधील प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि कौटुंबिक सौख्य टिकून राहावे, ते वाढावे, तसेच घरात सुख-शांती नांदावी यामुळे सुद्धा हे व्रत केले जाते. अनेक जण करिअरमध्ये यश मिळावे, व्यवसायातील अडथळे दूर व्हावेत, नवीन संधी मिळावीत आणि आर्थिक सौंदर्य लाभावे या उद्देशाने सुद्धा हे व्रत करतात. हे फळ श्रद्धा आणि प्रयत्नांसोबत जोडलेले मानले जाते. आता प्रश्न येतो, 16 सोमवार पूर्ण झाल्यावर काय करायचे? तर परंपरेनुसार 16 सोमवार पूर्ण झाल्यावर उद्यापन केले जाते. उद्यापनाच्या दिवशी भगवान शिवांची विशेष पूजा करावी. शिवलिंगावर अभिषेक करून बेलपत्र, फूल आणि नैवेद्य अर्पण करावा. 16 सोमवाराची व्रत कथा वाचावी, आरती करावी. त्यानंतर शक्य असल्यास प्रसाद किंवा भोजनाचे आयोजन करावे आणि गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा दानधर्म करावा. उद्यापनाची पद्धत कुटुंबाच्या परंपरेनुसार किंवा आपल्या गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार आपण करू शकता. आता 16 सोमवाराचे व्रत करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. संकल्प मनापासून पूर्ण करावा. शक्य तितके सात्विक आचरण ठेवावे. दुसऱ्याविषयी वाईट बोलणे टाळावे. राग, भांडण आणि नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न करावा. दर सोमवारी भगवान शिवांची पूजा आणि मंत्र जप करावे. व्रताच्या नामाखाली स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्रत पूर्ण करण्यापेक्षा श्रद्धेने व्रत करायला महत्त्व द्यावे. कधी-कधी आपण देवाकडे एखादी गोष्ट मागतो, जसे एखादे नाते, एखादी इच्छा, एखादे स्वप्न किंवा आयुष्यातील एखादी अडचण दूर व्हावी अशी प्रार्थना केली जाते. पण महादेवाला प्रार्थना करताना एवढेच म्हणा, देवा, माझ्या मनातील इच्छा तुला माहीत आहे. ती माझ्यासाठी योग्य असेल तर तू पूर्ण कर आणि योग्य नसेल तर ती स्वीकारण्याची शक्ती मला दे. कारण महादेवाकडे केलेली प्रार्थना फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर ती मनाला आधार देण्यासाठी असते. तर यंदाच्या श्रावणात तुम्हीही 16 सोमवारचे व्रत सुरू करण्याचा संकल्प करणार असाल तर या गोष्टी आवर्जून करा आणि मनोभावे संकल्प करा. आता हे व्रत करणे सोपे नाही बरं. त्यात सातत्य महत्त्वाचे असते. 16 सोमवार
अर्थात 4 महिने सातत्य ठेवणे कठीण असते. व्रत करताना अनेक अडचणी येऊन व्रत तुटू शकते. मात्र त्याचे पालन जितके नेटाने कराल तेवढे चांगले फळ मिळते, असा अनुभव भाविक सांगतात. मात्र अडचणी सांगून येत नाहीत. एखाद्या वेळेस उपास मोडला, उपास राहून गेला, सोयरे सुतक आले किंवा स्त्रियांना मासिक धर्म आला, अशा वेळी सोमवारचा उपवास करावा. मात्र तो सोमवार 16 सोमवार व्रत मध्ये न धरता त्याच्या पुढचा सोमवार धरावा. पूर्वीचे लोक जर व्रत मोडले असते, पुन्हा नव्याने सोमवार व्रत सुरू करायचे तेवढा संयम येणे अवघड असेल. तरी आपण उपासनेत सातत्य ठेवून 16 सोमवार व्रत आधी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करू शकता. मग यंदाच्या श्रावणात तुम्हीही 16 सोमवाराचे व्रत करणार आहात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि शिवभक्तांना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव लिहायला विसरू नका. अशाच प्रकारचे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.